मित्र, मी भूषण ईदा कम्प्युटर चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करत आहे। आज आपल्यासोबत आपले कस्टमर पण इथे जोडलेले आहेत आणि HP चा खूप जास्त क्वांटिटी मध्ये सेल होणारा लॅपटॉप मित्र हो, HP 255 G10 Ryzen 3 असो किंवा Ryzen 5 असो, एकदम कमी प्राइस मध्ये सेल होणारा, भरपूर क्वांटिटी मध्ये सेल होणारा लॅपटॉप जो आहे सरांनी आमच्या इथून बाय केला आहे। या व्हिडिओमध्ये मित्र आपण याची अनबॉक्सिंग करूया। पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला यामधला ओपन करून दाखवूया, कलर वगैरे कसा आहे, क्वालिटी कशी आहे आणि कस्टमर सोबत पण थोडंफार डिस्कशन करूया। तर व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे, त्यामुळे मित्र हो व्हिडिओ पूर्ण पहा आणि आमच्या चॅनलला पहिल्यांदा एकदा आम्ही मराठीमध्ये व्हिडिओ बनवत आहे, त्यासाठी एक लाईक जरूर करा, कारण आमचे कस्टमर सुद्धा मराठी आहेत, तर त्यांच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ जो आहे तो मराठीमध्ये रेकॉर्ड करतो आहे। आणि मित्र हो, या व्हिडिओला तुम्ही लाईक, शेअर, फॉलो, कमेंट करायला विसरू नका। तर नमस्कार। तर आपला थोडा परिचय द्या आमच्या व्ह्युअर्सला, जेणेकरून त्यांना कळेल की आपण कुठून बिलॉंग करता आणि सर्व काही थोडंफार माहिती द्या। मी डॉक्टर प्रमोद तायडे, राहणार वाशिंबा, तालुका, जिल्हा अकोला। मी बरेच सरांची ॲडव्हर्टाईज पाहिली होती यूट्यूबवर। यूट्यूबवर पाहिल्यानंतर मी असा एक विचार केला की बाबा आता जसं की मराठी माणसाकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे। बरेचसे आता खूप वापर झाले त्यांनी यूट्यूब, टिकटॉकमध्ये। तर आपल्या माणसानं, जसं मराठी माणसानं पण पुढे आलं की आम्ही त्यांना प्रेरित होऊन त्यांच्या दुकानाला भेट दिली। पहिल्यांदा माझा हा पुतण्या आहे, त्यांनी मला इथं आणलं। ओके, माझ्या पुतण्यानी याच्यासोबत मी आलतो। तर हिनं याच्यासोबत गेला, हा थोडा ऍक्टिव्ह असल्यामुळे यानं कमीत कमी दादाचं तसं नॉर्मल नॅचरली स्वभाव पण एकदम ऍक्टिव्ह आहे आणि नेहमी आमच्या बऱ्याचशा गोष्टीवर डिस्कशन वगैरे पण होतं। सरांनी ऑलरेडी आपल्याकडून एक प्रोडक्ट जे अगोदर पण सुद्धा बाय केलेलं आहे। बरोबर, अगदी बरोबर। तर यांच्या सल्ल्यामुळे आता एक लॅपटॉप घ्यायसाठी हा 10 दुकान फिरला। बरोबर आहे, 10 दुकान फिरल्यावर त्यांनी चॉईस तुम्हालाच केलं। अच्छा, आम्ही तर रोज सोबत राहतो। म्हटलं बाबा हा एवढा मोठा BE पूर्वला मुलगा 90,000 80,000चा लॅपटॉप घेतला, त्याला कमी बजेटमध्ये होता, पण नाही माझ्या म्हटलं नाही अपडेट व्हर्जन ठीक आहे, म्हटलं बा घेऊन टाक। घेतला। आता त्याचा जो लॅपटॉप वगैरे घेतला तो एकदम व्यवस्थित चालला, काहीच प्रॉब्लेम नाही। 1-2 वेळा थोडासा छोटासा प्रॉब्लेम आला ताकाहीतरी, तुमच्याकडे दुकानात आला घेऊन आणि 2 तासाच्या आत त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला। तो 2 तासाच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला। त्याच्यानंतर त्यानं मला प्रतिक्रिया दिली, सर्व्हिस चांगली आहे। सर्व्हिस बद्दल तुम्ही थोडंफार त्याला विचारा काय आहे। सर नमस्कार। तुमच्या व्ह्युअर्सला थोडं सांगा की ओव्हरऑल तुमचं पर्चेसिंग एक्सपिरियन्स आमच्यासोबतचा कसा होता, त्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये पण काय रिसर्च केला किंवा तुम्हाला काय प्रोडक्ट मिळाले, कसं काय असला तुमच्या समोर जो होतं, तुम्ही थोडा एक्सप्लेन करा। मी सर्व कंपनी लॅपटॉप वापरले सर, पण मला HP थोडा बेस्ट वाटला, पण मी स्वतः आता वापरले, सल्ला दिली की HP तुम्ही घ्या। HP मध्ये तुम्ही जाऊ शकता, सगळे ठिकाणी गेलो आम्ही, पण आम्हाला यायचं इथंच होता, फक्त चौकशी करायला इकडे तिकडे गेलो। आपलं सर्व्हिस बी खूप छान आहे। आपलं जे म्हणजे जेव्हा आपल्याला काम पडलं तेव्हा तुम्ही कॉल वगैरे रिसिव्ह करता, सगळं। अजून लॅपटॉपचं काही सांगायचा विषयच नाही। प्रोडक्ट ऑलरेडी तुम्ही स्वतः सिलेक्ट केलेलं होतं, त्यामुळे फक्त त्यामध्ये जे प्राइस बेस्ट प्राइस मध्ये करून देणं हे आमचं काम होतं आणि आम्ही चॉईस तर तुमचीच होती। त्यामुळे तुम्हाला जे प्रोडक्ट तुम्ही घेतलेलं ऍक्च्युली सरांना म्हणजे ज्यावेळेस आमच्याकडे सर खरेदीसाठी आले होते, त्यावेळेस ऍक्च्युली आम्ही त्यांना सांगितलं होतं की सर तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये खरोखर तसं बघितलं तर i7 प्रोसेसर वगैरेची गरज पण नाहीये, बट त्यांना एक असा प्रोडक्ट हवा होता की हटके प्रोडक्ट एक हवा होता। एक चांगली सल्ला म्हणून सर चांगली सल्ला देतात, त्यांची सल्ल्यानं आपण ते 2 पैसे वाचत असेल तर ते चांगली गोष्ट आहे। म्हणजे आमचा एक मोटो असतो की जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची रिक्वायरमेंट नसेल, आम्ही बरेचसे व्हिडिओ टाकले किंवा i3 4 जनरेशन मध्ये डेस्कटॉप बनवून असे व्हिडिओ टाकलेत। i3 चे 4 जनरेशन, 5th जनरेशन, 6th जनरेशन असे लॅपटॉप्स पण आमच्याकडे येतात। बऱ्याचशा लोकांचे कमेंट्स आम्हाला त्याच्यावर असे येतात की भाई अभी जो है 14 जनरेशन चल रहा है, आप 30 जनरेशन में जी रहे हो। बेसिकली गाइज, टू बी वेरी अपफ्रंट, योर रिक्वायरमेंट एंड योर बजट मैटर्स अ लॉट। उधर 14वां जनरेशन चल रहा है कि 15वां जनरेशन चल रहा है, अगर आप जनरेशन के साथ में कॉम्पीट करोगे तो आप कभी नहीं टिकोगे। आप तुम्हाला जे आहे टेक्नॉलॉजी प्रत्येक दिवसाला अपग्रेड होणार आहे, त्यामुळे असं आवश्यक नाही आहे की प्रत्येक आलेली टेक्नॉलॉजी तुम्ही लेटेस्टच बाय केली पाहिजे, हे आवश्यक नाही आहे। त्यामुळे तुम्हाला काय बजेट आहे तुमचं, त्यानंतर तुमची रिक्वायरमेंट काय आहे, त्याच्यानुसार तुम्हाला कुठलं प्रोडक्ट बेस्ट राहील
आणि कुठलं प्रोडक्ट बेस्ट प्राइस मध्ये बसेल आणि त्याच्यामुळे जशी रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार तुम्ही परचेसिंग करा. बिलकुलही ट्रेंडला फॉलो करू नका, कारण आता तुम्हाला माहिती आहे आयफोन 16 भारतामध्ये येऊन जास्त दिवस झाले नाही तरी आयफोन 17 मार्केटमध्ये आला आहे सुद्धा. त्यामुळे जर का तुम्ही ट्रेंडला फॉलो करत गेले तर यू विल बर्न युअर मनी गाईज. डेफिनेटली तुम्ही तुमचा पैसा हा 100% बर्बाद करणार आहात, कारण तुम्ही जर प्रत्येक दिवसाला टेक्नॉलॉजी अपडेट होणार आहे, तुम्ही प्रत्येक दिवसाला जर हे म्हणाल की मी लेटेस्ट घेतो एकदम लेटेस्ट घेतो, तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये स्क्रॅपचा भंडार लागून जाईल आणि तुम्हाला त्यातून अचिव्हमेंट असं काय होणार नाही. त्यामुळे तुम्हाला जे प्रोडक्ट योग्य वाटते तुमच्यासाठी तेच बाय करा आणि एकदा अवश्य टेक्निकल स्पेसिफिकेशन ज्या व्यक्तीला कळतात त्या व्यक्तीकडून तुम्ही तुमची राय अवश्य घ्या. तर सरांना आपण थोडं विचारूया की सरांनी आता आपण या प्रोडक्ट बद्दल सरांना विचारूया की सरांनी हाच प्रोडक्ट का सिलेक्ट केला. म्हणजे HP मध्ये भरपूर व्हेरियंट येतात, भरपूर प्रोडक्ट येतात, तर सरांना थोडं ते विचारूया की सर हाच प्रोडक्ट तुम्ही का सिलेक्ट केला. याचे समजा आम्ही गुगलवरती फ्लिपकार्टवरती जे बघितलं त्याचे व्ह्यूज किंवा स्टार चांगले आहे त्याचे, म्हणजे तो याला रिव्ह्यूज तुम्ही सगळे बघितलं. हे प्रोडक्ट तुम्ही ऑलरेडी कोणाकडे बघितलं होतं का अगोदर? नाही बघितलं नव्हतं. आता तुमच्याकडे आल्यावर तुम्ही म्हणणार आम्ही काही पण देतो. हे तुमचा आम्हाला अनुभव आहे की काही जसं डॉक्टर आहे ना, आराम पडते त्याचा आम्हाला अनुभव आहे की बाबा भूषण भाऊ जे देतील ते काही खराब देतील. ओके, विश्वास आहे. अजून माझं सगळ्यांना विद्यार्थ्यांना म्हणणं आहे की ज्यांना लॅपटॉप पाहिजे तर इटा कम्प्युटर एक वेळा तरी अवश्य भेटते आहे. दोन कलर नाही, ऍक्च्युअल मध्ये हा लॅपटॉप जो आहे तुला हा 3 कलर कॉम्बिनेशन मध्ये येतो. ही जी बॉडी आहे हा तुम्हाला डार्क जो ग्रे आहे, डार्क ग्रे साईड मिळेल. बरोबर. आणि मधला जो पार्ट आहे हा मधला पार्ट तुम्हाला इथे जे हिंदी आहे बेझल जे आहे ब्लॅक कलर भेटतील. त्यानंतर टच पॅड वाला जो पार्ट आहे हा पार्ट जो आहे सिल्वर कलर मध्ये मिळेल आणि बॅक साईड जे आहे White. व्हाईट कलर. हा 3 कलर त्याच्यामध्ये ऍक्च्युअली कंपनीने यूज केला. तर या लॅपटॉप मध्ये मित्र आपल्याला विंडोज इन्स्टॉल करायची आहे, त्यामुळे लॅपटॉप स्टार्ट केल्यानंतर आपण इथे F9 प्रेस करूया, ज्यामुळे आपला जो बूट मेनू आहे इथे ओपन होऊन जाईल. इथे आपल्याला इथे जे आपला पेन ड्राईव्ह आहे जो ज्याच्यामध्ये आपली OS आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. बट त्याच्यामध्ये सिक्युअर बूट जो जर इनेबल असला तर हा लॅपटॉप तुम्हाला इथे सिक्युअर बूट तुम्हाला इथे डिसेबल करावं लागेल. आपण इथे सिक्युअर बूट ऑलरेडी डिसेबल आहे. विंडोज 10 विंडोज 11 दोन्ही आपल्याकडे आहे, तर विंडोज 11 आपण याच्यामध्ये टाकणार आहे. तर आपला लॅपटॉप रेडी होईपर्यंत सरांसोबत आपण थोड्या गप्पा मारूया. सर हा लॅपटॉप जो आहे आता तुम्ही मार्केटमध्ये जर तुम्ही माहिती घेतली असेल तुम्हाला ओव्हरऑल काय प्राइस रेंज मध्ये अवेलेबल होता? ओव्हरऑल 34,000 रुपये सांगा, त्या ठिकाणी 33,000 सांगा. म्हणजे प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी होती. इथं आलो तुमच्यासोबत चर्चा केली की तुम्ही जो आम्हाला आमचा जो बजेट होता त्या बजेटमध्ये आम्हाला तो अवेलेबल करून दिला. ओके, कमी बजेट मध्ये चांगला लॅपटॉप मिळाला. या एवढे पैशामध्ये म्हणजे सर माझे i4 बी भेटत नाही, i5 बी भेटत नाही. i5 चे ऍक्च्युली लॅपटॉप जे आहेत ते इंटेलचं प्रोसेसर असल्यामुळे थोडे प्राइसिंग जी आहे जास्त राहते. आणि दुसरं मला हे विचारायचं सर की तुम्हाला आता नेमकं तुम्ही काय यूजच्या हिशोबाने हा लॅपटॉप घेतला? हा लॅपटॉप घेतला हा आम्ही शेतकऱ्याचे नोंदणी राहते. अच्छा, ऑनलाईन वर्क जे म्हणतात ऑनलाईन बिलिंग वगैरे जे सरकारी APMC आहे ना, APMC आम्ही एक सेंटर घेतलेलं आहे सर. तर आम्हाला म्हणजे ऑनलाईन म्हणून एक काम असते. तर लॅपटॉप मध्ये प्रत्येक शेतकऱ्याची नोंदणी करावी लागते. ते नोंदणी करत आम्ही ते बिलिंग वगैरे करता लॅपटॉप घेतलेला आहे. ओके, म्हणजे ओव्हरऑल आपण एक म्हणू शकतो की ज्या व्यक्तीला एक ऑनलाईन सेंटर वगैरे जर टाकायचं असेल किंवा सेतू सेवा केंद्र टाकायचं असेल, CS सेंटर टाकायचं असेल किंवा त्याला नेट कॅफे वगैरे जर टाकायचं असेल तो हे प्रोडक्ट सिलेक्ट करू शकतो. जे बाहेर कंपनीचे 50,000 लॅपटॉप मध्ये काही नाही आहे, ते आम्हाला 30,000 लॅपटॉप. येस, मला या लॅपटॉप मध्ये एक खासियत अशी आहे की 15 इंची मध्ये लॅपटॉप आहे. बहुतांश लोकांची जी रिक्वायरमेंट असते की आम्हाला सिल्वर कलर मध्ये पाहिजे आहे,
तर तो एक जे कंपनीने वर्कआउट केला आहे याच्यामध्ये ते खूप जबरदस्त वर्कआउट केला आहे की कंपनीने तुम्हाला सिल्वर कलर मध्ये लॅपटॉप अवेलेबल करून दिला आहे आणि नुसतं आपण सिल्वरच म्हणू शकत नाही तर याच्यामध्ये यांनी जो कॉन्ट्रास्ट यूज केला आहे म्हणजे सिल्वर ग्रे आणि बॅक साईडला व्हाईट की कंपनीने या बारीक बारीक गोष्टींचा विचार केला आहे कारण बॅक साईडचा जो भाग असतो याला आपले हात जास्त लागतात त्यामुळे जे आपले बोटं वगैरे याचे निशाण जे उमटतात त्याचा विचार करून कंपनीने जो बॅक साईडचा कलर दिला हा डार्क ग्रे दिला. त्यानंतर पामरेस्ट वाला जो पार्ट आहे पामरेस्ट वाला तुम्हाला पूर्ण मोठा टच पॅड मिळाला याच्यामध्ये एकदम मोठ्या साईज मध्ये टच पॅड आहे सिल्वर कलरचा बॉडी आहे आणि इथे तुम्ही मेन एक प्रॉब्लेम असा जातो मित्र जेव्हा आपण टायपिंग वर्क करतो तेव्हा लॅपटॉपवर आपल्याला हात ठेवायला जागा नसते जी की इथे कंपनीने एकदम बिलकुल तुम्ही इझिली तुमचा पूर्ण हात इथे मावेल एवढी स्पेस इथे मध्ये दिलेली आहे म्हणजे तुमचा आपण त्याला प्रॉपर पामरेस्ट असं म्हणू शकतो की जो तुम्हाला हात इथे ठेवून तुम्ही इझिली काम करू शकता. बऱ्याचशा मॉडेल्स मध्ये तुम्हाला बघायला मिळेल की ही जी स्पेस आहे ही फार कमी मिळते आणि कीबोर्ड पण ऍज सच त्यामुळे कीबोर्ड मध्ये पण कुठलंही वर्किंग केलेलं नाही आहे मोठं कीबोर्ड दिलेलं आहे. बॅकलाइट कीबोर्ड यामध्ये येत नाही बिकॉज ऑब्व्हियसली प्राइस कटिंग साठी कंपनीने याच्यामध्ये बॅकलाइट कीबोर्ड जे आहे ते यामध्ये दिलेलं नाहीये. लॅपटॉप मध्ये तुम्हाला या साईडने एक HDMI पोर्ट त्यानंतर USB टाईप सी दिलेला आहे टाईप सी चार्जिंग यामध्ये मिळत नाही. त्यानंतर या साईडने मित्र एक USB पोर्ट तुम्हाला दिलेला आहे. मला असं वाटतं की कंपनीने याच्यामध्ये जर लॅन पोर्ट द्यायला सुरुवात केली तर ती सुद्धा एक बेटर गोष्ट होईल की जे गेम चेंजिंग याच्यामध्ये मला ऑप्शन मिळून जाईल. दुसरा म्हणजे की लिनोवोचा V15 जो या रेंजमध्ये येणारा लॅपटॉप आहे त्यामध्ये कंपनीने जे वर्कआउट केलेलं आहे की त्याच्यामध्ये कंपनीने काय केलं आहे की टाईप सीचा चार्जर दिला आहे सोबत आणि दुसरी गोष्ट नॉर्मल चार्जर पण त्याला अटॅच होते म्हणजे तो एक गेम चेंजिंग पॉइंट करू शकतो लिनोवोसाठी आणि ऑलमोस्ट दोन्ही लॅपटॉप जे आहेत जवळपास सेम आहे म्हणजे या प्राइसच्या हिशोबाने एकदम जबरदस्त बॉडी तुम्हाला मिळते मित्र. हिंजेसची क्वालिटी पण तुम्हाला एकदम स्टर्डी हिंजेस आहेत त्यानंतर टचपॅड पण तुम्हाला चांगला मिळत आहे आणि ओव्हरऑल लॅपटॉप जो आहे तो चांगल्या क्वालिटीमध्ये आहे. तर सरांचे आपण इथे धन्यवाद मानूया. धन्यवाद सर तुम्ही आलात व्हिजिट केली फॉर व्हिजिटिंग. त्याच्यामध्ये एक 4K व्हिडिओ आपण सर्च करूया तर मी हा व्हिडिओ प्ले करतोय. आणि याला रिझोल्युशन जे आहे आपण चेंज करूया. प्ले 720 वर चालतात सध्या 720 वर सुद्धा ही व्हिडिओ क्वालिटी आपल्याला मिळते आहे पण जर आपण रिझोल्युशन चेंज केलं तर नेट थोडंसं स्लो आहे त्यामुळे मित्र या प्राइस मध्ये आहे ना अजून तुम्ही याच्यापेक्षा जास्त काही एक्सपेक्ट करू शकत नाही. जे साऊंड क्लॅरिटी जी आहे ना एकदम तुम्हाला जबरदस्त मिळणार आहे. इथे जे याचे स्पीकर्स आहेत खालच्या साईडला नाही डिस्प्ले ड्रायव्हर स्पीकर जे आहे ते खालच्या साईडला याचे स्पीकर्स आहेत त्यामुळे साऊंड सुद्धा जबरदस्त मिळणार आहे. तर मित्र तुम्हाला सुद्धा जर कुठला डेस्कटॉप किंवा लॅपटॉप घ्यायचा असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये लिहून पाठवा. ऑलवेज वी आर अवेलेबल फॉर यू. तुम्ही जी काही कमेंट कराल त्याला आम्ही जरूर प्रयत्न करू की उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला कुठल्या प्रोडक्टचा जर रिव्ह्यू हवा असेल तर तो रिव्ह्यू सुद्धा आम्ही घेऊन येऊ. सर आपल्यासोबत इथे जोडले सरांचे मनपूर्वक आभार आणि तुमचे सुद्धा आभार. थँक्स फॉर वॉचिंग. तुम्हाला जर हा प्रोडक्ट बाय करायचा असेल त्याची बाय लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल तिथून तुम्ही हा प्रोडक्ट जो आहे तो बाय करू शकता.